नमस्कार. रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून संग्रामची एक्झिट. घराबाहेर आल्यावर शेअर केली एक पोस्ट. बिग बॉस मराठीच्या घरातून 8व्या आठवड्यात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेल्या संग्राम चौगुलेने एक्झिट घेतली आहे. कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्क दरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला घरातील कोणतंही काम करता येणार नव्हतं. याशिवाय तो टास्कमध्ये देखील सहभागी होऊ शकला नसता. त्यामुळेच संग्रामला आरोग्याची काळजी घेण्यासाठी घराचा निरोप घ्यावा लागला. रितेश काही कामानिमित्त परदेशात असल्याने यंदा भाऊच्या धक्क्याऐवजी घरात महाराष्ट्राचा धक्का पार पडला. या एपिसोडमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्याला यावेळी प्रश्न विचारण्यात आले. डॉक्टर निलेश साबळे व घरात उपस्थित राहिलेले पत्रकार बाहेर आल्यावर बिग बॉसने संग्रामला कन्फेशन रूममध्ये बोलावून घेतले. बिग बॉसने संग्रामला डॉक्टरांनी दिलेली माहिती देत विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला ताबडतोब दारावर लावलेली पाटी घेऊन घराबाहेर बोलवण्यात आलं. संग्रामने घराचा निरोप घेतल्यावर काही सदस्यांनी त्याच्या आरोग्याबद्दल काळजी देखील व्यक्त केली आहे. मात्र नेटकऱ्यांचा हा निर्णय पटलेला नाही. अरबाजला वाचवण्यासाठी संग्रामला बाहेर काढल्याचे सूर सध्या सोशल मीडियावर उमटले आहेत. आता संग्राम बाहेर गेल्यामुळे गेल्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या अरबाज, वर्षा, निकी, सूरज आणि जान्हवी या 5 सदस्यांपैकी कोणीही बाहेर न जाता सगळे वाचणार असा अंदाज नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र कोणाचा प्रवास संपणार की सगळे सदस्य सेफ होणार याबद्दल अधिकृत माहिती रविवारच्या 22 सप्टेंबरच्या भागात मिळेल. अशातच बिग बॉसमधून एक्झिट झालेल्या संग्रामने घराबाहेर आल्यावर त्याची पहिली पोस्ट शेअर केली आहे. बिग बॉसच्या घराबाहेर आलेला संग्राम त्याची पहिली इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहितो, मला झालेल्या काही गंभीर दुखापतीमुळे घरातून बाहेर जावं लागलं. तुम्ही आजपर्यंत जे प्रेम दिलं ते मी माझ्याबरोबर घेऊन जात आहे. तुम्हा सर्वांचं प्रेमच मला लवकर रिकव्हर व्हायला मदत करेल. बिग बॉसच्या घरात खेळताना तुम्ही सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलत याबद्दल मनापासून आभार. या दरम्यान संग्रामच्या पोस्टवर त्याच्या काही चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला पाठिंबा दर्शविला आहे, तर अनेकांनी त्याला चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला बिग बॉस मराठीची ही नवीन अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा. धन्यवाद.